नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती 2026-27 ची जाहिरात लवकरात लवकर येणार आहे आणि या येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल तर लेटेस्ट बदलत्या पॅटर्ननुसार तयारी करणं खूप जास्त गरजेचं आहे। जर तुम्ही जुन्या पॅटर्ननुसार तयारी करत असाल सिलेक्शनचे चान्सेस तुमचे खूप कमी असणार आहे। आता हा पॅटर्नमध्ये नेमका काय चेंज झालेला आहे त्याबद्दल डिटेलमध्ये आपल्याला माहिती बघायची आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा येणाऱ्या भरतीमध्ये खूप फायदा होईल आणि तुमचं सिलेक्शनचे चान्सेस सुद्धा त्या ठिकाणी वाढणार आहे। आता बघा नवीन पॅटर्न आणि जुना पॅटर्न यांच्यामध्ये काय फरक आहे तो सुद्धा समजून घ्यायचा आपल्याला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुन्या पॅटर्न मध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी होते, आता सुद्धा 100 प्रश्न हे 100 गुणांसाठीच असणार आहे। फक्त फरक काय झालेला आहे माहिती का, अगोदरच्या पॅटर्न मध्ये जीके चे 100 पैकी कधी कधी 50 प्रश्न विचारले जायचे, कुठं कुठं 35 यायचे, कुठं कुठं 60 यायचे आणि ठाणे शहरला एकदा 71 का 72 प्रश्न हे फक्त जीके चे आले होते। म्हणजे मराठी या विषयाचे कुठेतरी 7-10 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता मिळून कुठेतरी 20 प्रश्न आणि फक्त जीके चे 70-71 प्रश्न विचारले गेले होते। म्हणजे अशा पद्धतीने पॅटर्न जास्त फॉलो होत होता मागच्या 2-3 भरत्यांमध्ये। ठीक आहे, इथं काय चेंज झाला तर 90% ठिकाणी काय झालं, जीके चे 25 प्रश्न, मराठीचे 25 प्रश्न, गणित आणि बुद्धिमत्ता दोघे मिळून 50 प्रश्न, म्हणजे 25-25 प्रश्न। प्रत्येक विषयाला सारखं वेटेज देण्याचा प्रयत्न केला गेला, म्हणून हा बदलता पॅटर्न लक्षात घ्यायचा आहे। तुम्हाला या बदलत्या पॅटर्ननुसार तुमचा जो काही अभ्यास आहे, तुमची जी काही तयारी आहे ती अपडेट करावं लागणार आहे। म्हणजे प्रत्येकच विषयाला सारखा वेळ द्यावा लागणार आहे, प्रत्येक विषयाचा प्रत्येक मार्क तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन मिळवून देणार आहे। म्हणून सांगत असतो की प्रत्येक विषयाला सारखा वेळ द्या। त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो, जीके या विषयाला जास्त वेळ देऊ शकतो, कारण जीके या विषयामध्ये तुम्हाला 4, 5, 6 विषयांचा अभ्यास करायचा आहे, बरोबर ना। जीके मध्ये तुम्हाला राज्यशास्त्र झालं, इतिहास झालं, भूगोल झालं, अर्थशास्त्र झालं, विज्ञान झालं, त्यातल्या त्यात पुन्हा चालू घडामोडी, एवढ्या सगळ्या 6-7 विषयाचा अभ्यास करायचा आहे। म्हणून जीकेला जास्तीत जास्त वेळ द्यायचं आणि एखाद्या वेळेस प्रश्न वाढलेस तर फक्त जीके या विषयामध्ये वाढणारे, बाकी कुठं नाही, कुठं जीके या विषयामध्ये वाढले तर प्रश्न वाढणार आहे। ठीक आहे, म्हणून जीके विषयाला जास्त वेळ द्यायचा। अगोदर अजून काय होत होतं रे, असा पॅटर्न फॉलो व्हायचा, त्यातल्या त्यात रिपीटेशन बघा। आता हे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगतो। त्या अगोदर तुम्हाला घटकनुसार प्रश्नांचा अभ्यास करावा लागणार आहे, जास्तीत जास्त प्रश्न सोडावा लागणार आहे, कारण येणाऱ्या भरतीसाठी तुमच्याकडे कमी वेळ आहे आणि या वेळामध्ये चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करून तुम्हाला सराव जर तुम्ही केला तर 100% तुमचे गुण वाढू शकतात। त्यासाठी पोलीस भरती ग्रंथ भाग 1 व भाग 2 हे पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे। भाग 2 मध्ये तुमची 50 गुणांची तयारी होणार आहे आणि भाग 1 मध्ये 50 गुणांची तयारी, अशी 100 गुणांची तयारी करणार हे दोनच पुस्तके। बऱ्याच विद्यार्थ्यांकडून तुम्ही ऐकलं असेल की भाग 1 भाग 2 चा अभ्यास केला, रिव्हिजन केलं, सराव केलं, 100 पैकी 90+ गुण मिळाले। आणि तसंच असतं, कारण जे स्पष्टीकरण आपण डिटेलमध्ये दिलेलं असतं त्या स्पष्टीकरणातूनच नवीन परीक्षेला प्रश्न येत असतो। तसंच गणिताचं सुद्धा आहे, बऱ्यापैकी प्रश्न हे रिपीट होत असतात। मग रिपीट किती झाले, किती वेळा झाले, कोणते झाले, हे सगळं दिलेलं आहे या पुस्तकामध्ये। आणि तुम्हाला आवश्यक त्या ठिकाणी ट्रिक सुद्धा मिळणार आहे बघा या पुस्तकामध्ये, ज्या सोप्या सोप्या ट्रिक्स असतील की आपण सोपी ट्रिक यूज करून त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो, अशा पद्धतीनं ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळणार आहे। जवळच्या दुकानामध्ये हे जाऊन पुस्तक बघा, तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे। ठीक आहे, आता बघा रिपीटेशनचा एक पॅटर्न मध्ये चेंज झालेला आहे। अगोदर खूपच प्रश्न रिपीट होत होते, म्हणजे जीकेचे जे 25 प्रश्न आपल्याला कुठेही विचारले जायचे त्यातले कमीत कमी 15 प्रश्न म्हणतोय मी, कमीत कमी 15 प्रश्न, 10 प्रश्न हे आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऑलरेडीच बघितलेले असायचे। जीकेचे प्रश्न, जीकेचे झाले 15 ते 20 प्रश्न सुद्धा कधी कधी रिपीट झालेले। त्यातले त्यात बदललेले कोणते असायचे तर मग चालू घडामोडीचे प्रश्न जे ते अपडेटेड स्वरूपाचे असायचे। ठीक आहे, आणि त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ताचे सुद्धा रिपीटेशन खूप जास्त होतं, म्हणजे सारखे जसेच्या तसे प्रश्न मागे 1-2 वर्षामध्ये विचारले होते तसेच प्रश्न विचारले जायचे आणि सोप्या सोप्या कन्सेप्टवरती आधारित प्रश्न होते। कसे होते की गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न सुद्धा सोपे सोपे विचारले जायचे, जीकेचे प्रश्न सोपे सोपे होते, मराठीचे प्रश्न सुद्धा सोपे सोपे विचारले जायचे। पण आताच्या 2025-26 च्या लेटेस्ट भरतीमध्ये काय झालं माहिती का, तर रिपीटेशन कमी झालं, म्हणजे या 25 प्रश्नामध्ये 6 ते 7-8 प्रश्न हे रिपीट झाले, बाकीचे नवनवीन प्रश्न त्यांनी टाकले असं आपण म्हणू शकतो। पण जीकेचं विचारून काय करणार, तेच प्रश्न जास्त येतात। जसं की बाबा आता महासंचालक कोण आहे त्यावरती प्रश्न आला, त्याचबरोबर राष्ट्रपतीवरती एखादा प्रश्न असतोच आहे। ठीक आहे, खेळावरती 1-2 प्रश्न असतोच आहे, तेच वारंवार तेच प्रश्न विचारले जात आहे आपल्याला। ठीक आहे, मग तेवढे आपल्याला काय करायचे, तयारी करायची। 25 प्रश्नांपैकी 10 प्रश्न आता सुद्धा रिपीट होणार आहे,
एवढा थोडासा एक बदल झाला. अगोदर 15-17 प्रश्न रिपीट होत होते, आता जीकेचे 10 प्रश्न रिपीट होणार आहे. पहिले गणित बुद्धिमत्ताचे 50 पैकी जवळपास 20-25 प्रश्न रिपीट असायचे आणि जर कन्सेप्टचं रिपिटेशन म्हणलं तर 35-40 कन्सेप्ट ह्या जशाच तशा. अगोदर ज्या कन्सेप्ट वरती प्रश्न आले त्याच कन्सेप्ट वरती आता सुद्धा तेच झालेले, रिपीट झालेले प्रश्न, फक्त प्रमाण कमी झालेले. ठीक आहे, म्हणजे अगोदर कसं 50 पैकी समजा 20-25 प्रश्न ऍज इट इज रिपीट होत होते आणि 30-35 कन्सेप्ट ऍज इट इज रिपीट होत होत्या. आता फक्त 10-12 प्रश्न ऍज इट इज रिपीट होणार आहे आणि कन्सेप्ट 20 ते 25 तशाच तशा रिपीट होणार आहे. त्याच कन्सेप्ट वरती प्रश्न येणार आहे. म्हणून मागचे झालेले प्रश्न अभ्यासा, त्यांचा सराव करा. गणित बुद्धिमत्तामध्ये सुद्धा पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, मग आता हे जे काही 25 प्रश्न आहे, काय सांगतोय मी, या 25 प्रश्नामधले 10 प्रश्न काय होणार आहे त्या ठिकाणी रिपीट होणार आहे. बाकीचे थोडे नवीन प्रश्न असतील आणि थोडे डीप मध्ये विचारले गेले प्रश्न. जीकेचे प्रश्न डीप मध्ये विचारले गेले, जे वन लाइनर स्वरूपात सोपे विचारले जायचे. आणि गणित बुद्धिमत्तामध्ये काय चेंज झाला तर काठिण्य पातळी वाढवली. काय केली? काठिण्य पातळी. म्हणजे तुम्हाला जे सोपे गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न विचारले जायचे ते आता थोडे अवघड. टॉपिक तेच आहे, सिलेबस चेंज झाला. नफा तोटावरती प्रश्न यायचा, आता सुद्धा नफा तोटावरती येतोय. फक्त अगोदर तुम्हाला म्हणजे सोप्या कन्सेप्ट न 2 लाइनिंग मध्ये प्रश्न असायचे, आता 3 लाइनिंग मध्ये प्रश्न आहे. काठिण्य पातळी थोडी वाढवलेली आहे. वेळ खाऊ प्रश्न जास्तीत जास्त विचारलेले बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे मुलांना वेळ पुरला नाही. मग आपण या पॅटर्ननुसार काय करू शकतो, आपलं टाइम मॅनेजमेंट प्रॉपर करू शकतो की मला 90 मिनिटामध्ये 100 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आणि तुम्ही ज्या प्रश्नपत्रिका सोडवत असाल त्या या नवीन पॅटर्ननुसार सोडवा. म्हणजे 2026च्या आताच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा चांगला अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. मग गणित बुद्धिमत्ताची काठिण्य पातळी त्यांनी वाढवून दिली, रिपिटेशन थोडंसं कमी केलं आणि मराठीमध्ये सुद्धा काय केलं, प्रश्न डीप मध्ये विचारले. म्हणजे कधी एखाद 2 प्रश्न असे एमपीएससीला असतात, तशा टाईप मधून थोडे डीप प्रश्न विचारलेले. म्हणून तुम्हाला या बदलत्या पॅटर्ननुसार अवघड पॅटर्नचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आपण लक्षात काय घेतलं, पॅटर्नमध्ये चेंज काय झाला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर रिपिटेशन कमी झालं. जे प्रश्न रिपीट होत होता ना खूप, तर कमी झालं रिपिटेशन. पूर्णपणे बंद झालं असं मी म्हणत नाही, रिपिटेशन कमी झालेलं आहे. ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्तामध्ये काय झालं तर अवघड आणि कठीण प्रश्न विचारण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. मराठीमध्ये काय झालं रे तर डीप मध्ये प्रश्न विचारले. म्हणजे एकदम ज्या डीप मधल्या संकल्पना आहे, ज्यावर प्रश्न येत नव्हते अगोदर, तर मराठीमध्ये डीप मध्ये जाऊन प्रश्न विचारलेले. जीके मध्ये जे रिपिटेशन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं, ठीक आहे, ते रिपिटेशन कसं झालं, खूप कमी झालं आणि थोडेसे अवघड प्रश्न म्हणजे डीप मध्ये प्रश्न विचारलेले जीके मध्ये सुद्धा. मग या बदलत्या पॅटर्ननुसार तयारी करा आणि प्रत्येकच प्रश्न, प्रत्येकच विषय तुमच्यासाठी महत्वाचा आहे. कारण प्रत्येक विषयाला जवळपास सारखं वेटेज आहे. 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जात आहे आणि या 100 पैकी तुम्हाला 85च्या पुढं 90च्या पुढं मिळवावे लागतील, तेव्हा तुमचे सिलेक्शनचे चान्सेस कुठेतरी असतील त्या ठिकाणी. मग तुम्ही तयारी चांगल्या पद्धतीनं करा, मागच्या झालेल्या प्रश्नांचा अभ्यास करा, त्यातल्या त्यात लेटेस्ट पॅटर्नचा अभ्यास करा की लेटेस्ट पॅटर्ननुसार प्रश्न कशा पद्धतीचे आले. यात काही प्रश्न आउट ऑफ सिलेबस सुद्धा टाकण्यात आले. म्हणजे गणित बुद्धिमत्ताचे काही असे प्रश्न दिसले की त्याचा अभ्यास ना पहिलीपासून 12वी पर्यंत केला ना नंतर एखाद्या शिक्षकाकडून शिकलो, असे सुद्धा एखादे 2 प्रश्न टाकण्यात आलेले. काही ठिकाणी एमपीएससीचे प्रश्न तुम्हाला विचारले गणित बुद्धिमत्ताचे, काही ठिकाणी. मग कधी तुमचा नंबर लागेल सांगता येत नाही. अगोदर एमपीएससीचे प्रश्न इकडे विचारत नव्हतात, पण आता विचारलेले काही ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे नागपूर सारख्या ठिकाणी झालं. नागपूर शहरचा जो पेपर होता तिथं गणिताचे खूप अवघड प्रश्न होते, जसे एमपीएससी लेवलच्या प्रश्न होते. मग तुम्हाला त्या लेवलच्या प्रश्नांची सुद्धा तयारी करायची आहे, डीप मध्ये अभ्यास करायचा आहे, खूप साऱ्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. समजा आता नफा तोटा हा टॉपिक आहे, तर या टॉपिकवरती 200 प्रश्नांचा तुम्ही सराव करा, त्याचं विश्लेषण करा, कुठं तुमचं उत्तर चुकतं, कशामुळे चुकतं, कोणता प्रश्न कसा सोडवायचा, तिथं आपण काहीतरी प्रेझेन्स ऑफ माइंडचा यूज करू शकतो का, कोणती तरी ट्रिक यूज करू शकतो का, याचाच अभ्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. आणि जास्तीत जास्त प्रश्न कुठे मिळतील तर काळा घोडा हा प्रश्न संच आहे. या प्रश्न संचामध्ये तुम्हाला मागच्या 4 वर्षाचे आताची जी भरती झाली त्या भरतीचे सुद्धा सगळे प्रश्न डिटेलमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. आणि त्याचबरोबर पांढरा घोडा आहे, त्याच्यामध्ये 1 ते 100 प्रश्न, याच्यामध्ये सुद्धा 2026च्या लेटेस्ट पॅटर्ननुसार तुम्हाला प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेल्या आहे. आता पॅटर्न मधला चेंज कसा तुम्हाला डायरेक्ट प्रश्नपत्रिकेनुसार मी दाखवतो. बघा, असे सोपे प्रश्न विचारले जायचे. नवी मुंबई शहर पोलीसचा हा पेपर आहे आणि हा पेपर सोपा होता. काही ठिकाणी सोपे पेपर होते, काही ठिकाणी अवघड होते. आता चेंज कसा झाला, समजा बघा या ठिकाणी थोडासा हा 12 नंबरचा प्रश्न अवघड विचारण्यात आला. ठीक आहे,
थोडा अवघड आहे. अगोदर काय विचारत होते, 2 ठोकळे द्यायचे, त्यांची स्थिती दिलेली असायची आणि कोणता अंक कोणत्याच्या विरुद्ध. आता बदल काय होणार, 3 देणार किंवा 4 देणार, म्हणजे काठिण्य पातळी वाढवली. कन्सेप्ट हीच हे लक्षामध्ये घ्या. त्यानंतर जीकेचं बी थोडं थोडं वेगळं वेगळं करण्यात आलं. करंटचे प्रश्न सुद्धा जास्त विचारण्यात आलेली बघा, ते लक्षात घ्या तुम्ही ना. ठीक आहे. बाकीचे प्रश्न हे जसे होते तसेचे बऱ्यापैकी सेम. काही ठिकाणी तर आउट ऑफ सिलेबस आणि थोडे अवघड प्रश्न विचारले गेले बघा. या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न रिपिटेशन दिसतील. या लेटेस्ट पॅटर्ननुसार प्रश्न हे रिपीट झालेला, हा प्रश्न रिपीट आहे, हा प्रश्न रिपीट आहे, त्यानंतर हा प्रश्न सुद्धा रिपीट आहे. रिपीट प्रश्न सुद्धा भरपूर आहे. त्यानंतर थोडेसे अवघड म्हणले तर हे प्रश्न, एका गोदामात काही बाटल्या आहे, जर 24 बाटल्यांचा एक खोका बनवला, 16 बाटल्या उरल्या, 30 बाटल्यांचा एक खोका बनवला, 22 बाटल्या उरल्या, 36 बाटल्यांचा एक खोका बनवला, 28 बाटल्या उरल्या, तर गोदामात एकूण किती बाटल्या होत्या. म्हणजे लसावी मसावी पद्धतीनं हा जो प्रश्न आपण सोडवत असतो ना, थोडीशी काठिण्य पातळी वाढवली, वेळ खाऊ प्रश्न विचारण्यात आलेले बघा. जीकेचे प्रश्न सुद्धा बघा असे थोडे अवघड प्रकारे विचारण्यात आले. मराठीचे प्रश्न त्यातल्या त्यात डीप आले. इकडे तुम्हाला सगळं शॉर्ट बट स्वीट पद्धतीनं काय मिळणार आहे, तर स्पष्टीकरण मिळणार आहे बघा. इथं सगळं दिलेलं आहे की कशा पद्धतीनं आपण उत्तर काढू शकतो सोप्या पद्धतीनं. त्याच्यानंतर मुंबई शहर पोलीसचा पेपर लेटेस्ट पॅटर्न नुसार सगळे तुम्हाला दिलेले बघा या ठिकाणी. मग याच्यामध्ये थोडेसे अवघड प्रश्न अशा पद्धतीने विचारले गेले बघा या ठिकाणी. इथं 12 नंबरचा. आणि अजून चेंज काय झालेला माहिती का, नवीन काही टॉपिक यामध्ये ऍड झालेले नवीन. आता इथं खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही, असे प्रश्न एमपीएससी ला येत असतात. त्या टाईपचे थोडे प्रश्न. हा प्रश्न सुद्धा एमपीएससी ला, हा प्रश्न सुद्धा. म्हणजे जे एमपीएससी टाईपचे प्रश्न आहे ते थोडेसे इकडं वाढवलेले आहे. गणिताचे असतील तर गणिताचे सुद्धा वेळ खाऊ प्रश्न, ज्याला वाचायलाच तुम्हाला वेळ लागणार आहे असे प्रश्न जास्त विचारले. म्हणजे प्रश्न सोपे तुम्हाला सोडवता येणार आहे एका वेळेला, पण तुमचा वेळ जास्त जातोय. म्हणजे 90 मिनिटामध्ये तुम्हाला ते प्रश्न वाचायलाच एवढा वेळ लागतोय, तर सोडवण्यासाठी कमी वेळ उरणार आहे. म्हणून तो पॅटर्न एकदा लक्षात घ्या. आणि टाइम मॅनेजमेंट तुम्ही प्रॉपर केलं पाहिजे, तेवढ्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, तेवढ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायच्या. टाइम मॅनेजमेंट अतिशय प्रॉपर करावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं इथं काय असणार आहे, टाइम मॅनेजमेंट. ज्याला टाइम मॅनेजमेंट करणं जमलं तो 100% पोलीस भरतीमध्ये यश त्या ठिकाणी मिळवणार आहे. की तुम्हाला 90 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवायचे. मग जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, लेटेस्ट पॅटर्ननुसार जास्तीत जास्त सोडवा. की माझे कुठं प्रश्न चुकताय, वेळ कुठं पुरत नाही, कोणत्या विषयामध्ये जास्त वेळ जातोय, तिथं काय सोपी पद्धत मी अवलंबू शकतो. त्यासाठी एक स्पेशल 10 पानाची का होईना वहीच करा, पण त्यामध्ये लिहून ठेवा. डेली तुमचं एक टार्गेट ठरवा. असं केल्यानं तुम्हाला सिलेक्शन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. ठीक आहे, अजून तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. पण हा बदल लक्षात घेऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तयारी करायची आहे. आणि अशाच अजून अपडेटसाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आपण सिरीज सुद्धा सुरू करतोय. गणित बुद्धिमत्तासाठी जे महत्त्वाचे असलेले प्रश्न आहे, 100 पैकी 50+ गुणांची तयारी तुमची सगळी त्या सिरीजमधून होणार आहे. 50 पैकी 50 मिळणार आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. पण त्यासाठी तुमचा प्रतिसाद असला पाहिजे. तुम्ही लाईक केलं पाहिजे, तुमच्या मित्रांना शेअर केलं पाहिजे, जेणेकरून मलाही वाटेल की मुलांना गरज आहे. आपण फ्रीमध्ये ती सिरीज चालू करू. 100 पैकी 50 जे 50 प्रश्न असतात गणित बुद्धिमत्ताचे, ते तुमचे त्या सिरीज मधून कव्हर होणार. त्यामध्ये ज्या महत्त्वाच्या ट्रिक्स असतील, स्मार्ट अप्रोचने आपण कसा प्रश्न सोडवू शकतो, सोपी पद्धत काय अवलंबू शकतो, तर अशा पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीच्या अवघड जे प्रश्न असतील ना, ते आपण त्या सिरीजमध्ये कव्हर करून घेऊ. त्यासाठी फक्त तुम्ही कमेंट करायची आहे की ही सिरीज चालू करायची का नाही चालू करायची. तुम्ही म्हणलं चालू करायची तर लवकरात लवकर तुमच्यासाठी आपण युट्यूबवरती ती सिरीज चालू करून ठेवणार आहे. त्यासाठी आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अजून तुम्हाला काही अडचण असली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारा. जय हिंद.